पॅन कार्ड क्लब लिमिटेडमध्ये गुंतवणूकदारांनी पैशाची गुंतवणूक केली. गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळावा यासंबंधी सुरू असलेल्या प्रक्रियेचा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यापूर्वी 15 जून 2025 रोजी आढावा घेतला होता. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज मंत्रालयात पुन्हा आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 अन्वये पॅन कार्ड क्लब लिमिटेड या वित्तीय संस्थेने केलेल्या सुमारे 7,000 कोटी रुपयाच्या फसवणूक संदर्भात मंत्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. पॅन कार्ड क्लब लिमिटेड बाधित गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळाला पाहिजे यासाठी या प्रकरणी ज्या मालमत्ता संरक्षित केल्या आहेत त्या संदर्भात न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत कोणताही बेकायदेशीर व्यवहार होऊ नये याची संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. तसेच किती मालमत्ता संरक्षित आहेत, किती मालमत्ता अद्याप संरक्षित केलेल्या नाहीत याची माहिती संकलित करावी. सक्षम प्राधिकारी यांच्याकडील प्रलंबित कारवाई तातडीने पूर्ण करण्याच्या अनुषंगाने संबंधित सर्व जिल्हाधिकारी यांची देखील बैठक घेण्यात येईल असे राज्यमंत्री कदम यांनी बैठकीत नमूद केले. राज्यमंत्री कदम म्हणाले, पॅन कार्ड क्लब लिमिटेड बाधित गुंतवणूकदारांचा पैसा त्यांना मिळावा यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने सर्व कायदेशीर प्रक्रिया तातडीने करावी आणि गुंतवणूकदारांचे पैसे लवकर परत करण्याची कार्यवाही करावी अशा सूचना यावेळी केल्या. या बैठकीला प्रधान सचिव गृह अनुप कुमार सिंह, पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक दीपक देवराज, उपसचिव श्रीमती यमुना जाधव यांच्यासह सेबीचे वरिष्ठ अधिकारी, तपास अधिकारी, सक्षम प्राधिकारी आणि गुंतवणूकदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.